आता बघा तुमच्या मानेमध्ये C4 C5 मध्ये गॅप येईल, म्हणजे त्या ठिकाणी वरची खाली सरकली. आता डिक सरकून तुम्हाला कमीत कमी 5 ते 8 वर्ष कमीत कमी, म्हणजे त्यावेळेस वरची खाली सरकली, कधी त्याच्या मानेवर पडलेले, हातावर पडलेले, सगळं सांगतो. तुमची ती डिक सरकली ना तर पहिले मानेला कळ लागायची, उसण भरायची पहिले, आणि एखादी गोळी खाल्ली, मेडिसिन घेतलं, मोगर लावलं की ओके जायचं 2 दिवसात. पण आता काय आलं एवढ्या 2-3 वर्षात त्याच्यातलं कार्टिलेज असतं घसलं गेलं बाहेर आलं, म्हणून तिथून गादी बाहेर आल्यामुळे तिथून ही नस आहे, ही नस म्हणजे ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट होते. म्हणून तुमची छाती इथं दुखते आणि इकडं काहीच दुखत नाही, इथं जास्त दुखते. आता ही जी नस आहे ही तुमच्या डोक्याला कनेक्ट आहे, हाताला कनेक्ट आहे, इकडं दाबलं तर भयंकर दुखते, तेच इकडं दाबलं तर एवढं दुखणार. म्हणून मानेपासून तुमचा डावा हात दुखतो, जड पडतो, बरी पडतो, रग लागते, कळ लागते, मग या ओके नाही, या गोष्टी जास्त झोपतात, झोपलं का बरं वाटतं. आणि ह्या हाताला झटका देत असेल बघा असं कधी कधी हां, आणि ह्या हाताने तुम्ही जड काम केलं तर भयंकर हात सुटणार, दुखणार, कळ लागणार, आणि ह्या हाताला ताकद कमी याच्यापेक्षा, बरोबर की नाही. आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. याच्यावरती तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या औषध खाल्ल्या, हा जर गोळ्या औषध बरा होत नाही, याला एक तर हा पर्याय डिक सेट करणं, गादी जागेवर आणणं, नस चालू करणं, आणि थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर मग ऑपरेशन केलं जातं. याचं थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन केलं जातं. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कवर होईल, पण 1-2 दिवसात हा आजार बरा होत नाही. याला 10 दिवस कंटिन्यू करायचं. यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केला त्याचे स्पष्ट दिसतं. मी जे सांगितलेलं चुकीचं निघालं, तुमचे पैसे मी भरले MRI जेवढी माझी गॅरंटी. आणि हे जी मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही मला सांगायला पाहिजे मला काय त्रास होतो, उलट येते माझ्याकडे, मी तुम्हाला सांगतो खरं खोटं, बरोबर ना. हे तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जा नाशिक महाराष्ट्रामध्ये, कोणता डॉक्टर एवढं सांगणार नाही, ते पण बिना रिपोर्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणत्याही प्रकारचं पेन किलर मेडिसिन न देता तुम्हाला 3 दिवसात रिझल्ट देऊन टाकतो. फक्त थर्ड स्टेजच्या आत पाहिजे, असं आहे. जेवढं स्टेज जास्त असते तेवढं रिकव्हरी रेट कमी किंवा जास्त कालावधी घेतो. जेवढी स्टेज कमी असते तेवढं तो रिकवर लवकर होतो. याला इथून पुढे नियम आहे, मान मोडणं, उशा घेणं, 2-2 उशा घेणं, मानेला झटका देणं, डाव्या खांद्यावर झोपणं बंद पुढचे 3 महिने. या हाताने जड काम करणं, उठताना बसताना डावा हात खाली टेकवणं बंद पुढचे 3 महिने. पुढचे 3 महिने जेवढं कमी काम करते तेवढं करा. पाहतो पण जेवढं मी सांगितलं आजपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं घ्यायच्या आधी एवढं माहिती, पण सांगणार पण नाही. हात खाली घ्या. रिलॅक्स इकडे माणसं बस ठीक आहे. बॉडी लूज, बॉडी लूज, बॉडी लूज. पिशवी झोपा माझ्याकडे पण पानं झोपा पिशवीवर सगळं पुढं कमरेवर रिलॅक्स, कमरेवर रिलॅक्स, सेम पाहिजे. एवढं जवळ असून आधी नाही आले एवढे दिवस काय मला माहितच नव्हतं. मग आता कसं माहिती हिचे पप्पा वारले आत्ताच उद्या माहिती त्यांनी सांगितलं. मान डावा होता मोबाईल कुठं पाहिजे